नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्लॉगमध्ये. तर आत्ता मी उठलोय. काकांचा सकाळी फोन आला मला. म्हटलं उरका, आपल्याला आदमापूरला जायचंय. आता तिकडेच चाललोय. आता मस्तपैकी आंघोळी करून येतो. तर आंघोळ करून आल्यावर भेटू. आता झालोय रेडी. तर जायचंय, आता गाडी येते. मग जायचं डायरेक्ट आदमापूरला. आता आलती गाडी, आता डायरेक्ट निघणार होतो. आता डायरेक्ट आलतो आम्ही जत मध्ये. आता इथनं लागलेला मस्तपैकी हायवे लागणार ना, म्हणजे काही टेन्शनच नाही. ट्रॅफिक नसतं, काय नसतं, म्हणजे लवकरच जाईल आम्ही तिथं. आधीच आम्ही उशिरा निघलोय. आता आम्ही लगेच सांगलीच्या बाहेर निघलो. पहिला आम्ही स्टॉप घेतला चहा प्यायला, सलगरम मृत्युल्य. चहा पिऊन झाल्यानंतर आम्हाला असा सुंदर असा नजारा बी दिसला. व्ह्यू बघू शकताय. आता आम्हाला घाट लागलेला, इतका डेंजर घाट होता ना. घाटाचं नाव काय मला माहित नाही. कमेंट मध्ये एकदा नक्की सांगा या घाटाचं नाव काय आहे. आता आम्ही फायनली लागलेलो रस्त्याला, बाळूमामाच्या मंदिराकडे जाणार आहे. इतका एक्साइटेड आहे ना मी आयुष्यात पहिल्यांदा चाललोय बाळूमामाच्या मंदिरला. तर बघू शकताय तुम्ही व्हायरल घर. इथं बाळूमामाची किती अशी छान मूर्ती बनवली. इथं बी फोटो काढायला येणार आहे परत. मित्रांनो, आता फायनल आलोय बाळूमामाच्या मंदिरापाशी. गाडी लावतोय. आता आम्ही आज चाललेलो मंदिरात. तर बघू शकता किती सुंदर अशी कमान होती. इथून आता थोडं जात होतं, मग रांगेत थांबायचं होतं आम्हाला. नम्रान म्हणलं मित्रांनो, आता लाईनीत तर उभा राहिले दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो, आता रांगेत गर्दी बघू शकताय तुम्ही. इतकं भयंकर गर्दी होते ना, अजून 15-20 मिनिट लागले असते आम्हाला जायला. तर मला काकाने आणले मंदिरात पहिल्यांदा. हेच पहिल्यांदा येते. तर मंदिर बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. मंदिराच्या आत मोबाईल अलाउड नव्हता. मित्रांनो, तुम्ही इथं दर्शन घ्या. मित्रांनो, आता दर्शन घेऊन आलो डायरेक्ट बाहेर. तर बघू शकता किती सुंदर आहे. आता आम्ही इथं फोटो काढले. तर मंदिर मला इतकं आवडलं ना, मी पहिल्यांदा थँक्यू काकाला आमच्या मला आणल्याबद्दल. मग मंदिरापाशी जरा वेळ बसलो. मंदिरातून बाहेर निघाल्यानंतर आम्ही त्या हॉटेलवर आलो. इथं बाळूमामांचं आम्ही दर्शन घेतलं आणि इथं फोटो बी काढले. मग इथनं आम्ही निघालो डायरेक्ट घरी. घरी नाही, म्हणजे कोल्हापूरला आलतो. कोल्हापूरला आता आम्हाला एक गाडी बघायची. आम्ही आलतो कोल्हापूरमधल्या शाहूनगरमध्ये. गणपतीचं दर्शन घेतलं. आता आम्ही आलतो जावाच्या शोरूम मध्ये. आम्हाला जावा बाईक बघायची होती. जावाची बाईक बघितल्यानंतर आता आम्ही निघालेलो सांगलीला. आता आम्ही चाललेलो आमच्या काकीच्या घरी. ह्यो कुठला चौक होता मला काय माहित नाही. एकदा कमेंट करून सांगा कोणता चौक आहे. आता आम्ही आलतो कोल्हापूरच्या बाहेर. आता आम्हाला संध्याकाळ झाली सांगलीत पोचायला. तर आता आम्ही चाललोय काकीच्या घरी. आलतो मस्तपैकी दुकान आहे, दुकानात बसलो जरा वेळ. मग इथनं निघालो डायरेक्ट आमच्या घराच्या दिशेने. आता मस्तपैकी हायवे लागलेला. मग काय परत इथं गाडी थांबवलेली. काका गेलते चहा प्यायला. मित्रांनो, घरी जाताना बघू शकता रस्ता. आता मित्रांनो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी व्लॉग चालू करतो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आता चाललोय मी रेशन आणाय, मी माझा बारका भाऊ. आता गाडी घेऊन गाडी स्टार्ट केली. मग स्टार्ट एक किक मारायची, स्टार्ट करायची. भाऊ येतोय, जायचं डायरेक्ट रेशन आणायला. पहिल्यांदा मी आयुष्यात रेशन आणाय आलोय. तर गाईज आहे हुनरची पिऊ, हिला सपोर्ट करा गाईज. ही खूप चांगले रील बनवते. मी तुम्हाला आयडी देतो डिस्क्रिप्शन मध्ये. मगाशी कंच गोळा करून आल्यावर जरा वेळ झोपलेलो. आता झोपेत उठतो, परत चालले कंच गोळा कराय. हा बा मी महाग टेम्पो. आता आम्ही आलतो खालच्या रानात. परत आम्हाला कंच गोळा करायचे ते. हे कंच गोळा करून वर टाकायचे ते. थोडेच राहिले. आता मित्रांनो फायनली सगळे कंच गोळा करून झालेत. आता मस्तपैकी जरा वेळ झोपतोय कंचांवर. 2 दिवस लय गोळा केलेत कंच. तर भाऊ आता खाली करतोय कंच. मला बोलाय बी येणं इतकं काम केलंय मी. मित्रांनो, गावाकडचा सनसेट बघू शकताय तुम्ही. किती सुंदर असा व्ह्यू आहे. आणि माझा बारका भाऊ पहिल्यांदा धारा काढायला शिकत होता. तर हळूच मी त्याचा व्हिडिओ काढला.
मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय. आणि गावाकडचा सनसेट बघून जावा. लाईक करा.